जय महाराष्ट्र. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधानातील कलम 68 थोडक्यात बघणार आहोत. तर भारतीय संविधानातील कलम 68 आपल्याला काय सांगतो का, आपला जो भारताचे राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती हे दोन्ही समजा यांचा जो कार्यकाळ असतो 5 वर्ष, तो संपण्या अगोदर भावांनो त्यांचा जो कार्यकाळ आहे 5 वर्ष, तो 5 वर्ष जर संपायच्या अगोदर भावांनो नवीन राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतीची निवडणूक घेणं हे बंधनकारक असते किंवा निवडणूक घेतली जाते. आणि जर समजा राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांचे जर समजा जे पद आहे ते पद जर रिक्त झालं, सपोज समजा त्यांनी राजीनामा दिला किंवा त्यांचा मृत्यू झाला किंवा इतर कोणत्याही कारणाने जर समजा ते जे पद आहे राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती हे जर रिक्त असलं, तर 6 महिन्याच्या आतमध्ये दुसरी निवडणूक घेणं हे बंधनकारक असतं. हे कलम आपलं 68 सांगत असतं. म्हणजे थोडक्यात जर सांगत झालं तर आपलं भारतीय संविधानातील कलम 68 आपलं काय सांगतं की आपला राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांचा जो कार्यकाळ असतो 5 वर्ष, ते संपण्या अगोदरच भावना नवीन राष्ट्रपती उपराष्ट्रपतीची निवडणूक घेणं बंधनकारक असतं. आणि जर समजा ते पद जर समजा रिक्त झालं, तर 6 महिन्याच्या आतमध्ये निवडणूक दुसरी घेणं हे बंधनकारक असतं. हे कलम 68 आपल्याला थोडक्यात सांगत असतं. जय संविधान.